माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 9. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 75. त्रिविध व्रताचे कथन. श्री ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, ज्या व्रतामुळे भगवान सर्व काही देतो त्या व्रताविषयी मी आता सांगतो. वेदशास्त्रात या व्रतात सर्व एक कठीण तप म्हटलं गेलं. हे व्रत संपूर्ण 1 वर्ष असून त्याचे यमादी काही विशेष नियम होय. या व्रतामध्ये दिवसातून रोज 3 वेळेस स्नान संध्या करावी लागते. रात्री भूमीवर शयन करावे. संपूर्ण इंद्रियांवर ताबा मिळवावा. जलपान किंवा तांबूल सेवन केल्याने हा उपवास मोडला जातो. नक्षत्र दर्शनाने नक्त प्रकारचा उपवास होतो. रात्री एकाच वेळेस भोजन करावे. तेजोसी मंत्राचा जप करावा. एकादशी युक्त द्वादशी, चतुर्दशी युक्त पौर्णिमा, प्रतिपदा युक्त अमावस्या या 3 तिथींचे दिवस महान फल देणारे होय. क्रोधामुळे अथवा लोभामुळे जर या व्रताचा भंग झाला तर 3 दिवस उपवास करावा. केसांचे मुंडन करावे. जर हे व्रत संपेपर्यंत शरीरात शक्ती राहिली नाही तर ते आपल्या पुत्राकडून पूर्ण करून घ्यावे. व्रत करताना मध्ये जो विप्रमूर्छित झाला त्यास पाणी पाजावे. पाणी पाजल्याने व्रतभंग होत नाही. अशा रीतीने हे व्रत पूर्ण करावे. अध्याय 76. द्वाष्टोद्भरण पंचमीचे व्रत. श्री ब्रह्मदेव म्हणाले, व्यासमुनी आता आपणास प्रतिपदा अधिव्रताची माहिती सांगतो. हे व्रत शिकी व्रत या नावाने सर्वश्रुत होय. हे व्रत केल्याने वैश्वानर पद प्राप्त होते. प्रतिपदेचे 1 दिवस उपवास करावा. व्रत समाप्तीनंतर कपिला गायीचे दान द्यावे. चैत्रादी महिन्यात यथासांग विद्वानांची पूजा करावी. गंध, अक्षता, फुले यांनी पूजा केल्याने, दान दिल्याने, होम हवन करून देवाचे पूजन केल्यामुळे मनुष्य सर्व कामना प्राप्त करतो. या व्रताची समाप्ती 2 वर्षानंतर होते. मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणपतीची पूजा करावी. असे केल्याने मनुष्य विद्या, धन, कीर्ती, ऐश्य, पुत्र लाभ इत्यादी प्राप्ती करतो. जपजाप्यम, होम हवन तथा स्मरण नित्य करणारा मनुष्य कुठलेही संकट आड न येता स्वर्गप्राप्ती करू शकतो. शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी पूजन झाल्यावर लाडू अथवा मोदकाचा नैवेद्य दाखवा व ओम गम गणपते नमः या मंत्र जप करावा. सर्व देवांमध्ये विनायक महादेव मानला जातो. त्यास 10 नावांनी संबोधले जाते. एकदंत, वक्रतुंड, त्र्यंबक, नीलग्रीव, लंबोदर, विकट, विघ्नराजक, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला नागपूजा करावी. घराच्या दोन्ही बाजूस नागाचे चित्र काढावे. यथासांग तसेच मनपूर्वक नागपूजा करावी. खीर, तूप याचा नैवेद्य अर्पण करावा. सारे नाग अभय असणारे असतात. ही नागांनी दंश केल्यांचा उद्धार करणारी पंचमी होय. अध्याय 77. सप्तमी इत्यादीचे व्रत. श्री ब्रह्मदेव म्हणाले, भाद्रपद महिन्यात स्वामी कार्तिकेयचे पूजन करावे. सप्तमीस उत्तमोत्तम भोजन ब्राह्मणांना जेवू घालावे. रवीची पण पूजा करावी. अष्टमीस याचे पारणे करावे. मरीच पेय प्राशन करावे म्हणजे स्वर्गप्राप्ती होते. यास मरीच समाप्ती म्हणतात. मरीच सप्तमी म्हणतात. सप्तमी तिथीस निश्चित वेळेस स्नान करून भगवान दिवाकराची पूजा करावी. यानंतर भगवान मार्तंड माझ्यावर प्रसन्न होतील अशी प्रार्थना करून विद्वानास यथाशक्ती दान द्यावे. त्या दिवशी खजूर अथवा नारळ खाऊच राहावे. हात जोडून प्रार्थना करावी की माझे सर्व कार्य सर्व बाजूंनी पूर्ण होऊ देत. यास सप्तमी व्रत म्हणावे. सप्तमीस देवाची यथासांग पूजा करावी. विद्वानांना खिरीचं भोजन द्यावे, दक्षिणा द्यावी. त्यानंतर आपण स्वतः खिरीचे भोजन करावे. खाणे, चाटणे, चोखणे या गोष्टी वर्ज्य कराव्या म्हणजे अनोदन करावे. म्हणूनच यास अनोदन सप्तमी म्हणतात. जो मनुष्य विजय प्राप्त करू इच्छितो त्याने वायूचे ऐशन करून विजय सप्तमी व्रत करावे. रुईचे वक्षण करावे. अध्याय 78. रोहिणी अष्टमीचे व्रत. श्री ब्रह्मदेव विद्वानास म्हणतात, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीस उपवास करून गौरी, गणेश, शंकराची फलाफळांनी पूजा करावी. प्रार्थना करावी की हे दुर्गे, तू साक्षात अमृत आहेस. ही अष्टमी सर्व इच्छा पूर्ण करणारी. अग्नीवर शिजवलेल्या अन्नाचे भोजन करू नये. असे केल्याने ब्रह्महत्येचे देखील पाप धुतले जाते. यास दुर्गाष्टमी म्हणतात. कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीस जेव्हा रोहिणी नक्षत्र असेल त्या दिवशी मध्यरात्री भगवान चरीची स्मरण करून पूजन करावे. सप्तमीपासून विधवा अष्टमीपर्यंत
पूजन केल्याने 3 जन्मीचा पापाचा नाश होतो. उपवास करावा, नक्षत्राच्या अस्तसमयी मंत्र म्हणावा, दुसरे दिवशी पारणे करावे, भूमीवर गुडघे टेकून चंद्रास अर्घ्य द्यावे. त्यावेळेस प्रार्थना करावी की सागरातून जन्मग्रहण करणारे चंद्रदेव आपला उद्भव मुनींच्या नेत्रातून झाला. आपण आपली भार्या रोहिणीच्या समर्पण केलेले अर्घ्य ग्रहण करावे. यानंतर धनप्राप्ती वसुदेव, नल, बलराम, यशोदा यांना फुलांचं अर्घ्य अर्पण करावे. त्यावेळेस प्रार्थना करावी की देवकीचे नंदन, हे देवकीचे नंदन, आपण धनाचे स्वामी आहात, सर्व सांसारिक दुःखाचे हरण करणारे आहात. आपले एकदा स्मरण केल्याने पापी जनांचा देखील उद्धार होतो. मी देखील असाच दुष्ट कर्मा वाईट कृत्य करणार आहे. आपण मला नरकापासून मुक्त करावे. हे कमलनयनी, व्यथांग जगात अज्ञानामुळे गुरफटून गेलो, तेव्हा तुम्ही माझा उद्धार करा. आपल्याशिवाय या भवसागरातून तारणारा दुसरा कोणी समर्थ नाही. आपण नेहमी गायी ब्राह्मणाचे रक्षण करीत आहात, सर्वांचे ते करणारे आहात. तेव्हा अशा गोविंदास माझा सदैव नमस्कार असो. आपल्या कृपेने सर्वत्र शांती, सुख, कल्याण हो. मला धन, कीर्ती याचा लाभ होऊ दे. अशा प्रकारे पूजन प्रार्थना केल्याने शिव सर्व कामना पूर्ण करीतात. अध्याय 79 बुधाष्टमीचे व्रत. श्री ब्रह्मदेव म्हणतात, 1 वर्षभर अष्टमीच्या रात्री उपवास करावा. वर्षाच्या शेवटी गायचे दान द्यावे. असे केल्याने मनुष्यास इंद्रपदाचा लाभ होतो, सद्गती प्राप्त होते. जर दोन्ही पक्षातील अष्टमी तिथीच बुधवार आला तर त्या दिवशी व्रत केले जाते. हे व्रत अखंड करणाऱ्यांची संपत्ती कधीच संपत नाही, अर्थात तो धनसंपन्न होतो. जलाशयाजवळ पूजेच्या प्रमुख साधनाची पदाची पूजा करावी. विद्वानांनी अक्षतासहित दान द्यावे. परमपूज्य स्वरूप अशा बुधाष्टमीची कथा श्रवण करणाऱ्यासारखी आहे. पाटलीपुत्र नगरीत कथा आपण ऐकूया. पाटलीपुत्र नगरीत वीर नावाचा एक विप्र होता. त्यास कौशिक नावाचा एक पुत्र, विजया नावाची कन्या होती. एक दिवस कौशिक आपल्या धनपाल नामक बैलाला घेऊन गंगा नदीवर गेला. तेथे रममान झाला. गुराख्याच्या काही मुलांनी कौशिकाचे लक्ष नाही असे पाहून बैल चोरून नेला. कौशिक जलक्रीडेनंतर पाहतो तर काय, तेथे बैल दिसेना. त्यामुळे तो अत्यंत दुःखी झाला. दुःखीत होऊन बैला शोधू लागला. त्याच वेळेस त्याची बहीण विजया तेथे पाणी नेण्यास आली. नंतर ते दोघे निवळून बैलास शोधू लागले. बघा बहीण भावाचं प्रेम किती, एकमेकाला मदत करताना. भुकेमुळे त्रस्त झालेले दोघे सरोवरापाशी आले असता त्यांनी देवाची पूजा करीत असलेल्या काही स्त्रिया पाहिल्या. त्या स्त्रियांकडून अन्न मागून घेतले. म्हणाला की मी माझ्या बहिणीबरोबर बैलाच्या शोधार्थ भुकेला हिंडत आहे. तेव्हा त्या स्त्रियांनी त्यास बुधाष्टमीचे व्रत करण्यास सांगितले. कौशिकाने धन पाल बैलासाठी, विजयाने पतिप्राप्तीसाठी व्रत केलं. तेव्हा त्यास आपला बैल मिळाला. त्यास घेऊन प्रदोष समय तो घरी आला. कौशिकास आपल्या बहिणीच्या लग्नाची चिंता लागून राहिली होती. व्रत करताना दुःखी मनाने तो यम राजास विचारणा करीत होता की माझी बहीण कोणास अर्पण करावी. त्याच वेळेस यमराजाने विजयास आपली गृहलक्ष्मी करण्याची इच्छा प्रगट केली. हे व्रत केल्याने ती स्वर्गलोकी जाऊन सुखाने निवास करू लागली. ह्या व्रताचे महत्त्व अशा प्रकारे निसंशय होय. अध्याय 80 महानवमी व्रत. श्री ब्रह्मदेव सांगता, अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील अष्टमी जो आषाढा नक्षत्राने युक्त असेल तर ती महानवमी नावाने संबोधिली जाते. या दिवशी केलेले स्नान अथवा दान अक्षय होय. जर केवळ नवमी तिथी असेल तर त्या दिवशी भगवती दुर्गेची पूजा करावी. हे व्रत देखील महान पुण्य देणारे. राजाने शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत अवश्य करावे. जप जापे होम हवन करून कुमारिकांना जेवू घालावे. अष्टमी तिथीस काष्टांनी तयार केलेले नवग्रह तयार करावे. तेथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. उपवास करावा. अध्याय 81 श्रावण द्वादशी व्रत. श्री ब्रह्मदेव म्हणाले, मी आता श्रावणातील द्वादशीचे वर्णन करतो, जी मुक्ती देणारी आहे. एकादशी असो किंवा द्वादशी, श्रवण नक्षत्राने युक्त असेल तर ती विजया तिथी म्हटली जाते. या सरीची पूजा अक्षय पुण्य देणारी.
रात्री एक वेळेस भोजन किंवा उपवास करून भिक्षा मागून प्राप्त झालेले भोजन केल्याने द्वादशीचे व्रतभंग होत नाही. या व्रतामध्ये मांसादी अभक्ष्य भक्षण तसेच लोभ, खोटे बोलणे किंवा दुपारी झोपणे या गोष्टी व्रज कराव्या. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्राने युक्त द्वादशी महत्त्वपूर्ण मानली जाते. या तिथीचा उपवास मोठा फलप्रदे असतो. रत्न आणि जलाने परिपूर्ण घटामध्ये वामन देवाची पूजा करावी. 2 शुभ्र वस्त्रे पूजेस द्यावीत. नंतर ओम नमो वासुदेवाय या मंत्राने डोक्यावर अभिषेक करावा. त्यानंतर तूप खिरीचा नैवेद्य दाखवावा. रात्री जागरण करावे. हातात फुले घेऊन प्रार्थना करावी की हे बुधदेवा, आपणास वारंवार नमस्कार असो. आपण माझी पातळी नष्ट करून मला सुख प्रदान करावे. हे देवा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. पूजा केलेल्या कलशांना नदी काठी विप्रांना दान द्यावे, म्हणजे संपूर्ण अभिष्ट कामनाची पूर्ती होते. अध्याय 82 मदन त्रयोदशी आदिव्रत. श्री ब्रह्मदेव म्हणाले, कामदेव त्रयोदशीच्या दिवशी दमनक वगैरेची प्रेमपूर्वक पूजा केली तर तो मनुष्य शोक करीत होतो. तो मोठ्या अधिकारासाठी विभूषित होतो. यास मदन त्रयोदशी व्रत म्हणावे. शुक्ल कृष्ण पक्षातील चतुर्दशी सत्वा अष्टमीस जो वर्षभर उपवास करील त्या सर्व सुखाचा लाभ होतो. या चतुर्दश अष्टमी व्रत म्हणावे. कार्तिक महिन्यात 3 रात्री उपवास करणारा सूर्यलोकी प्रवेश करतो. यास परम शुभ असे धाम व्रत म्हणतात. अमावस्येस पितरांना दिलेले जलक्ष अक्षय होते. तेव्हा विद्वानांनो, प्रत्येक महिन्यातील 12 नक्षत्रांची तासांग पूजा करावी. आषाढात खिरीचा होम करावा. त्याच खिरीने ब्राह्मण भोजन घालावे. पंचगव्याने युक्त पाण्याने स्नान करावे. रात्री भगवंताचे स्मरण करावे. ईश्वराचे विसर्जन करण्यापूर्वी सर्व पदार्थ नैवेद्य असतात, परंतु त्यांचे विसर्जन केल्यानंतर मात्र सर्व पदार्थ क्षणार्धात निर्माल्य बनतात. संवत्सराच्या शेवटी व्यवस्थित पूजा करावी. प्रार्थना करावी की हे अच्युता, माझ्या पापाचा क्षय होऊन सुखाची वृद्धी होऊ दे. आपण माझ्यावर प्रसन्न होऊन मी योजलेले मनोरथ पूर्ण होऊ दे. हे व्रत 7 वर्षापर्यंत करणाऱ्यास ऐश्वर्य सद्गती प्राप्त होते. एकादशी, अष्टमी, चतुर्दशीला 1 वर्षभर उपवास करावा. सूर्याचे पूजन करावे, त्यामुळे संपूर्ण वर्ष पूर्ण होते, व्रत पूर्ण होते. प्रतिपदेस अग्नीचे पूजन केल्याने धन प्राप्ती होते. सप्तमीस भगवान भुवन भास्कराचे पूजन केल्याने देखील धनप्राप्ती होते. दुर्गाष्टमीस मातृगुणांची पूजा करावी. नवमीस तक्षकाचे पूजन करावे. दशमी तिथीस इंद्राची पूजा करावी. द्वादशीला भगवान हरीचे, त्रयोदशीस कामदेव, चतुर्दशी शंकराचे, पंचदशीस ब्रह्म व इतर पितरांचे पूजन करावे. अध्याय 83 सूर्यवंश कीर्तन. श्री हरी म्हणता, मी आता आपल्याला राजाचे कुळ, त्यांची परंपरा या संबंधी वर्णन सांगतो. सर्वप्रथम भगवान विष्णूच्या नाभीमधून कमळापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली. त्या ब्रह्माच्या अंगठ्यातून दक्ष राजाने जन्म घेतला. यानंतर अदिती निर्माण झाली. तिच्यापासून विवस्वान उत्पन्न झाले. विवस्वानाचा पुत्र मनू यानंतर अवतीर्ण झाला. मनूची कन्या इला पुत्र सुदुम्न होत. इलाला बुधापासून पुरुरवा झाला. सुदुम्नाचे 3 पुत्र होते. ते उत्कल, विनत आणि गय हे होत. अविक्षिताचा पुत्र मरुत होय आणि त्याला नरीशंत नावाचा मुलगा झाला. रेवत राजाचा मुलगा होय, त्यालाच रेवती नावाची मुलगी झाली. इक्ष्वाकू राजातील 3 मुलं होते. त्याची नावं विकुक्षी, नेमी आणि दंडक. हरिश्चंद्र राजाला रोहिताक्ष नावाचा मुलगा, रोहिताश्वास हरित नावाचा मुलगा. राजा सगराची पत्नी सुमती, तिला 60,000 पुत्र. अंशुमनाचा पुत्र विद्वान दिलीप. दिलीपाचा पुत्र प्रसिद्ध भगीरथ. त्याने गंगा नदीला उग्र तपश्चर्येने स्वर्गातून भूलोकी आणले. राजा अजाला महापराक्रमी राजा दशरथ झाला. त्याचे 4 पुत्र श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. श्रीरामाला लव आणि कुश, भरताला तीर्थ पुष्कर, लक्ष्मणाला चित्रागत, छत्रकेतू, तर शत्रुघ्नास सुबाहू शूर्षण नावाचे प्रत्येकी 2 पुत्र. शत्रुघ्नाची मुलगी सुची, तिला अज नावाचा पुत्र.
रामरथाचा पुत्र सत्यरथ, सत्यरथास उपगुरु हा पुत्र. यानंतर वीतहव्याला धृती नामक पुत्र झाला. धृतीस बौलाश्व झाला. बौलाश्वापासून कृतीने जन्म घेतला. याप्रमाणे जनकाचा अंश योग सम्राश्रय म्हटला जातो. अध्याय 84 चंद्रवंशाचे कीर्तन भाग पहिला, त्यातला बघूया. श्रीहरी म्हणाले, आपण सूर्यवंशाची परंपरा प्रवर्ण केली. आता सोमवंशाची कथा ऐका. भगवान आदिपुरुष नारायणाला ब्रह्मा नावाचा पुत्र होता. त्या पितामह ब्रह्मदेवाला अत्री नावाचा पुत्र झाला. अत्रीला सोम हा पुत्र होता. त्याची पत्नी तारा सुरांच्या गुरुची पत्नी होती. ताराचा मुलगा बुध होता. बुधाच्या पुत्राचे नाव पुरुरवा होते. रुचिकाचा पुत्र जमदग्नी होता. जमदग्नीस परशुराम नावाचा पुत्र झाला. सुनीत राजाचा पुत्र सत्यकेतू झाला. त्यास विभू नामक पुत्र. राजा नवशाची मुले ही अत्यंत प्रसिद्ध होती. देवयानीने यदू तुर्वसू 2 पुत्रांचा जन्म दिला. शर्मिष्ठेला दयू, अनु, रघु हे पुत्र. चित्ररथाचा मुलगा शशबिंदू होता. त्यास अनेक पत्नी होत्या. ते पुत्रही विपुल होते. शकुनीचा पुत्र करंबी नावाचा होता. करंबीचा मुलगा देवमत नावाने ओळखला जाईल. कुंतीची मुलगी पृथा होती. पांडू पत्नी कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वररूप पुत्र मंत्राच्या योगे यम, धर्म, वायू, यंद्रापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीम, अर्जुन झाले. तर माद्रीला नकुल, सहदेव झाले. कुंतीस कौमार्य अवस्थेतच कर्ण नावाचा पुत्र झाला होता. देवकीस एकंदर 8 पुत्र. 8वा पुत्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण. पहिल्या 7 मुलांचा कंस राजाने मारले होते. श्रीकृष्णाने 16 जहरबायका केल्या. त्यातील रुक्मिणी, सत्यभामा, लक्ष्मणा अशा 8 पटराड्या होत्या. यानंतर धृतीस द्रुत व्रत नावाचा पुत्र झाला. त्यात सत्यधर्मा नावाचा पुत्र होता. सत्यधर्माचा पुत्र अधिरथ, त्यालाच कर्ण नावाचा कुंतीपुत्र प्राप्त झाला. कर्णास ऋषसेन झाला. आता पुरुवंशाचे वर्णन श्रवण करूया. भाग 85 चंद्रवंश कीर्तन भाग त्यातला मधला. श्रीहरी भगवान म्हणतात, पुरु राजा जनमेजय नावाचा पुत्र होता. त्यास मनश्यू नामक पुत्र होता. एनिलाचा पुत्र दुष्यंत, तर दुष्यंताचा पुत्र भरत. भरताला वितथ नावाचा पुत्र. बृहद धनुला बृहत्कर्म्यास जयद्रथ नावाचा पुत्र. जयद्रथास विश्वजित, शेनजित नामक पुत्र. द्रोणाची पत्नी कृपीला अश्वत्थामा नावाचा पुरुषोत्तम पुत्र. बृहद्राज जरासंघास सहदेवाचा पुत्र सोमापीस श्रुतवान नावाचा पुत्र. शंतनू राजास गंगेपासून भीष्म झाला. शंतनूच्या दुसऱ्या पत्नीस सत्यवतीस चित्रांगद, विचित्रवीर्य असे 2 पुत्र होते. विचित्रवीर्याला अंबालिका अशा 2 पत्नी होत्या. त्यांच्यापासून अनुक्रमे धृतराष्ट्र, पांडू जन्मास आले. एकादशीपासून विदुराचा जन्म झाला. धृतराष्ट्रास दुर्योधनादी 100 पुत्र होते. पांडू राजास धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असे 5 पुत्र. त्यांना पांडव म्हणत. त्या पांडवात अर्जुनास प्रतिरंध्य, श्रुत सोम, श्रुत कीर्ती, शतानिक, श्रुतकर्मा, अभिमन्यू असे पुत्र झाले. अभिमन्यूस परीक्षित नावाचा पुत्र होता. यानंतर या वंशात जे जन्मास आले त्यांचे वर्णन आता आपण पुढील अध्यायात ऐकूया. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील अध्यायात आपण हरि अवतारासंबंधी कथन करूया. हरये नमः. पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणः स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.